आणि आता बातमी पावसासंदर्भात आहे। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकमधील तब्बल 7 धरणं 100% भरली आहेत, तर अनेक धरणं आता 50 ते 60% इतके भरली आहेत। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे। त्र्यंबकेश्वर परिसरासह घोटी आणि इगतपुरीत देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय। सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातील तब्बल 7 धरणं 100% भरली आहेत। भाम, भावली, आळंदी, वालदेवी, भोजापूर, केळझर ही धरणं 100% भरली आहेत। गंगापूर धरणात सध्या 59.48% पाणीसाठा आहे। गंगापूर धरणातील विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दारणा 61.88% भरलाय। धरणामधून दारणा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। आतापर्यंत जायकवाडीसाठी 18 टीएमसी पाणी गेल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय।